श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांना जरा पण वेळ मिळत नाही, ज्यांच्या विटाळ आहे, काही संकट येत असतील, काही जे असेल त्यांना वेळ मिळत असेल, तर त्यांनी दिवसातून 5 मिनिट नक्कीच वेळ मिळत असेल ना, तर त्यांनी दिवसातून 5 वेळा नामस्मरण करा. 5 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा आवाज आपल्या मेंदूपर्यंत जातो. स्वतःचा आवाज आपल्या हा स्वामी समर्थांचा आपल्याला जातो. दुसरं आपल्याला काहीही सुचत नाही. म्हणून मला नक्की सांगायचं आहे की श्री स्वामी समर्थ म्हणा. श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर घरात सुद्धा बघा, प्रत्येकाच्या कानात आपण जर जप करत असतोय ना, तर त्यावेळेला प्रत्येकाच्या कानात हा आवाज ऐकू जातो. आणि आपल्यामुळे किती जणांना स्वामींची सेवा घडून येते इतकंच मला सांगायचं आहे की स्वामी समर्थांना 5 मिनिटं तरी करा, किंवा एक जपमाळेचा तरी जप करा. श्री स्वामी समर्थ दिवसातून एकदा तरी स्वामी सेवा आपल्या हातातून घडून देऊ द्या. आणि आता प्रकट दिन आलाय, त्याच्यानिमित्त मला इतकं सांगायचं आहे की स्वामी समर्थांची, श्री स्वामी समर्थांची सेवा जितकी जास्त करता येईल तितकी जास्त करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा किती छान वाटतं. स्वामी समर्थांची सेवा केल्यामुळे आपल्याला पुण्यात इतकी भर पडेल. आणि आपल्या सगळ्या संकटापासून स्वामी आपल्याला हळूहळू एकदम तुम्हाला कुठल्या संकटातून स्वामी मुक्त करणार नाही. जसं आपण देवाकडे धावा करतो, जसं आपण आईकडे कसं आपण आपल्या आईकडे जाताना आपल्याला कधी काय सांगायची गरज पडते का, तसे स्वामींच्याकडे जाताना कुठल्या गोष्टीची सांगण्याची गरज पडत नाही. जसं आपल्या आईला सगळं आपलं दुःख समजत असतं, तसं स्वामींना नक्कीच कळत असतं. पण त्यासाठी आपल्याला, आपण जसं आईला विसरत नाही तसं तुम्ही श्री स्वामी समर्थांना अजिबात विसरता कामा नये. 5 मिनिटं का असताना, जरी आपल्याकडे जप माळ नसली तरी नुसते तोंडाने 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे जरी रोज 5-5 मिनिटं म्हटला, 10 मिनिटं म्हटला तरी सुद्धा पण स्वामी समर्थांच्या आपण नतमस्तक झालं तर आपल्याला किती पुण्य आपल्याला मिळेल. आणि आपल्याला सगळ्या संकटातून दूर, आपल्याला बघा आईसोबत बोलल्यानंतर किती आधार मिळतो आपल्याला. बघा एकदा जरी दिवसातून आपल्याला आईजवळ मन मोकळं केलं तर किती छान असं आपल्याला वाटतं, सगळ्या संकटातून मुक्त झाल्यासारखं वाटतं. तसंच आपल्याला जर मोठं संकट असेल आणि आपण त्यातनं आपल्याला कोणीच हे करत नसेल तर श्री स्वामी समर्थांचा जप करा. स्वामी समर्थ तुम्हाला तुम्ही नुसतं म्हणा की देवा माझ्या नुसतं तू पाठीशी उभे राहा, इतकं म्हणा नुसतं. देव बघा तुमच्यासाठी पाठीमागे धावून येईल. आणि रोज न चुकता तुम्हाला काहीही करता जमत नसेल तर नुसता 5 मिनिटं तरी देवाला नामस्मरण करा. नामस्मरामध्ये खूप असं ब्रह्मास्त्र आहे ते एक प्रकारचं, त्याच्यापासून आपल्याला खूप फायदा होतो. त्याच्यापासून सगळ्या टेन्शन, सगळी काळजी, सगळ्या गोष्टींच्यापासून आपल्याला काय होतं, दुरावाने आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आणि आपल्याला सगळ्या संकटापासून आपण दूर राहतो. म्हणून मला इतकं सांगायचं आहे की श्री स्वामी समर्थांचा जप हा नक्की करा. सगळ्यांना जमल तेवढ्या, शक्य तेवढा होता होईल तेवढा श्री स्वामी समर्थांचा जप करा. स्वामी समर्थांचा जप केल्यानंतर ना आपण देवाच्या अधीन होतो आणि देव